या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा बघा शाहीर राणी ठीक आहे आता काय बोलत मनात झोपायचं बंद असू द्या मित्रांनो असं नाही म्हणत मी आवाज त्यांचा गोडच आहे सतत त्यांचे पण कार्यक्रम चालू आहेत आमचे पण कार्यक्रम चालू आहेत काही सांगू फक्त फरक एवढाच आहे आम्ही पाणी घरात पितो ते पाणी थंड पितात असू द्या आणि एक चांगला आमच्या आपल्या कोकणाची शान आहे देवेंद्र झुमर म्हणतात तर वादच नाही असे शाहीर आहेत आज त्यांना परत खुर्चीत बसताना बघितलं खूप मित्रांनो एका कलाकारासाठी वाईट गोष्ट आहे कारण खऱ्या अर्थानं त्यांनी खुलासा नाही केला पण मी सांगतो त्यांच्या आहे पायाचा प्रॉब्लेम बुवा मी तुम्हाला पुन्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आश्वासन करतो की काही दिवस मी असं सांगतो तुम्हाला एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो थोडे दिवस तुम्ही वाटल्यास कार्यक्रम बंद ठेवा पण स्वतःच्या तब्येतीला जमा कारण सण सलामत पगडी पाचास बरोबर आहे ना बुवा हा जीव जर चांगला राहिला तर उद्या अजून 40 वर्ष बाहेर करा तब्येतीला जमा आज बुवा जे लोकांना अपेक्षित होतं आज तुम्ही आलो गांजावरून मी आलो खेळवरून जे लोकांना अपेक्षित होतं बुवा ते मी आता मी समाजापर्यंत मी किती पोहोचवलं हे मला पण माहिती नाही पण तुम्ही किती पोहोचवलं हे लोक मात्र एवढी सांगतात ठीक आहे तुमच्या तब्येत बरोबर नाही त्याला काय इलाज पण नाही काय बोलू पण नाही शकत पण बुवा आपण लोकांकडून पैसे घेतले बरोबर ना आपण काय चिंचोके घेतलेले तर त्याप्रमाणे बुवा भारी व्हायला पाहिजे होती ठीक आहे तुमची तब्येतच नाही बरोबर पण बारी आज तुम्ही तुर्यवाला आहे बरोबर आहे ना भले तरी खुर्चीत बसतात तुम्ही बारी बुवा तुम्ही थोडी जरा गरम करायला पाहिजे होती पण लोक नाराज आहेत बुवा तुमच्यावर आणि म्हणून मित्रांनो असं चला ती उली मी तुम्हाला मात्र निश्चित भरून काढेल बारी आपण गरमच करणार यात काय वाद नाही आणि म्हणून असं मला वाटतं बुवा डबल बारीला आलंच नव्हतं होते त्यांनी कदाचित सिंगल बाजीसाठीच आले होते असं मला पण आता वाटायला लागलं आणि म्हणून बुवानी सवय त्यांचे शब्द पण काय कळत नव्हते पण चाल होती अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो कानोटावळे शोभून दिसतो कानोटावळे किती शोभला असता भीमनोटावळे कटाई अडकोटावळे आणि म्हणून हे पाहुणो तुम्ही दमले नाही ना पावसात थोडी दमले नाही आपण मात्र ओवाना डुक्कर हवा पाडायला दोन तरी काढतोच घाल लागतात आहे ना बोलकर सर डुक्कर हवा पाडायला दोन तरी काढतोच लागतात आणि भगवाना वरमी तीन घाव टाकतो भगवानच्यावर आहे ना काढतोसा एका काढतोसात नाही याला दुसरे काढतोसात नाही पडला तिसऱ्या काढतोसात तरी सर डुक्कर मात्र आडवा पडतो आणि
मग असे बक्षीस आलं. जो पण माझा चाहता असेल, मी त्या दादाला या बारीच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आज मी हा 5वा, अच्छा म्हणजे माझ्यासाठी नव्हतं, बरं ठीक आहे, पण असू द्या. या भागामध्ये माझा कार्यक्रम मी एवढा पहिला आहे आणि त्या माध्यमातून मी निश्चित तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन. फक्त कोणी कंटाळायचं, कोणी झोपायचं, कोणी ढोलक्या खायच्या. आणि म्हणून यावर बघू पंचांगाला बघा, लॉकडाऊन आला, बरोबर आहे ना? लॉकडाऊन आला, सर्व बंद, सर्व बंद. अगदी हित जरी कुठं बाहेर कोण दिसतात तरी अगदी पाटलं कोकण बांबूचा फटका पडत होतं, बरोबर आहे ना? आजच्या कार्यक्रमाला आमचे पोलीस मित्र, पोलीस वर्ग देखील आवर्जून हा शक्ती तुला बघताय. त्या लॉकडाऊन मध्ये अशी मित्रांनो अवस्था होती, काय भेटत नव्हतं. लॉकडाऊन अर्धा झाला, लोकांची ठरली लग्न पडली हो, लय लोक आडबांडी होती लग्नाचं, लग्नाची तारीख आली, लॉकडाऊन पडला. एका गायकाने गाणं दिलं होतं, अरे सोयरीक आली आणि बोला चाली झाली. बघा गाणं असं होतं ते, सोयरीक आली आणि बोला चाली झाली, मला पाहुणे गेले तर पाहून, आता कुठवर हे लॉकडाऊन, पण माझं लगीन गेलंय राहून. हे गाणं त्या गायकाला काय गायलं बघा, काय झालं माणसाला डोकं पण आहे बघा. काय काय व्हायनावर होतं, अडवायला बाबा लॉकडाऊनचं. माझा एका होते शिवमंगल सावला आणि त्या विषयावर विषय काय आदरणीय गोविंद गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बराचसा जाणकार वर्गाच्या बाहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. विषय आहे कौरवांचा पांडवांचा. बघा मामा आपल्या सगळ्यांना, मामा सगळ्यांना आहे, तुम्हाला मामा आहे, मला मामा आहे, बरोबर आहे ना? पण सभा तो मामाच काय वेगळा होता, त्या मामाचं नाव होतं शकुनी मामा, बरोबर आहे ना? 5 पांडव आणि 100 कौरव, विधान भावाचा कांदा लावून मौर्य मध्ये काय व्हायचं आहे. आता पांडव निघाले सावत्र, कौरव होते सख्खे, मामा उठला सख्या फातीच्या बाजूला, बरोबर आहे ना? आणि आपल्याकडे पद्धत आहे, लावा लावा करणारा जो माणूस आहे, जो आग लावून देतो, आपण म्हणतो ह्या माणसापासून 2 हात लांब राहायला पाहिजे, त्याच्या अंगात दही किडा आहे, त्याच्या भयमानी पण आहे, सुलतानी पण आहे, त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. विषय विचार बघा. अरे हा वसाड्या लावतोय चाड्या, हा वसाड्या लावतोय चाड्या, बघा शरम साडीचा. तो वसाड्या म्हणजे कोण? शकुनी मामा. कौरवाची साडी पांडवांकडे, पांडवांची साडी कौरवांकडे. आग लावून टाकलं, हा हा त्याच्या भावके त्यांना वाढून टाकून दिलं सर, म्हणून म्हणतोय हा वसाड्या लावतोय साड्या, बघा शरम साडीचा. एक नंबरला बड लांडीचा, कोण? तो शकुनी मामा. एक नंबरला बड लांडीचा, पण हा बुवा आहे काल्या गाडीचा. काय ना बरोबर खतर काय फोटो तुम्ही पण आपलं कर आता ते घडी तोंडा बोल. अरे एक नंबरला बड लांडीचा, हा बुवा आहे काल्या गाडीचा. मी क बोललो कमलाता, तुम्ही ग ऐकून घेऊ. जनी जनी ग ऐकलंय त्यांच्या मनातच ठेवा, इथना काय बाहेर काढू. कालाकांडी आपण म्हणतो ना, हा माणूस लय कालाकांड्या करतो, ह्याच्यापासून नाव घ्यायला पाहिजे. तो शरम सांडीचा, तो कालाकांडीचा म्हणजे तो शकुनी मामा. एवढाच मी थोडा विषय म्हणून म्हणतोय हा वसाड्या
नंबर लबाड लांडीचा हा बुवा हाय काल्या ग बोलायचं नाही बाळू ग बोलायचं नाही ग गणपतीचा आहे देवाचं नाव आहे एक नंबर लबाड लांडीचा हा बुवा हाय काल्या अरे एक नंबर लबाड लांडीचा तुम्ही जरी मला आज काय बोलत नाही तरी थोडासा लोकांच्या स्मृती आज तुम्हाला मी 2-3 इंजेक्शन म्हणजे कोविडचा पण देतो बुस्टरचा पण देतो आणि थोडासा माझ्याकडचा पण देतो बघा थोडा जरा मांडायला मला आवाज द्या थोडासा बाकी सगळा संचलित चाललाय हा या खाली शाहिराचं घर म्हणजे मला मित्रांनो असं वाटलं होतं की आता शाहीर भले असू द्या काहीतरी पण बाण जरा गरम करतील तर मित्रांनो होतं कसं माहितीये का आता सर त्या ठिकाणी आहे जेव्हा समोरचा शाहीर आपल्याला दिवसाचा प्रयत्न करतो त्याला बोलायला थोडीशी मजा येते आज कोणी काहीच नाही म्हणजे कसं होतं माहिती मग लोक पण थोडीशी नाराज होतात बघा ना आता समोरचा जर आपल्याला नवरा जर बायकोची काय कळत नाही बायको नवऱ्याला झोपलेला किती हलवा बरोबर आहे ना आता नवरा जर डाडून झोपलाय तर बायको त्याला बोलून का उभे व्हाय काय ना म्हणलं काय भाई गणपती सुंदर काय चाली आज त्यांचा आवाज खरंच बसला पण चाली ऐकायचं तर जीवन मोर्चा खरं सांगतो तुम्हाला ते नमन पण त्यांचा चांगला आहे नमनात ते बहुत चांगले गातो त्यांनी गणपती चांगला गायला चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है सुंदर विषय होता बोलचा आता ऐका गवळी बुवा म्हणतात काय त्यांचे शब्द पण मला काही कळले नाही गवळी दोन बुवा म्हणतात माझ्या गवळीची तिकीट त्यांनी घटी दिली मी त्याला घेऊन घरी सर्वांनी ऐकली अरे काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या खालच्या दोन गोट्या कोणी मला कटिंग दिली बुवा म्हणतात धर हातात तू माझा सोट्या हॅलो तुम्ही दोन गोट्या असंच बोललो ना बुवा धर म्हणतात हातात माझा तू सोट्या म्हणतात हॅलो तुम्ही तिकडे काय झाला पाहिजे बघा सार्थक भाई जरा शांत राहा मंडळाची विनंती आहे तुम्हाला हात जोडून हाच भावकीत करणार शांत राहा मी तुम्हाला गवळ गाडी सर्व माहिती तो मला गवळीच्या कटिंग मध्ये मला उत्तर दिलं वो म्हणतात भर हातात तू माझा सोट्या दोन हातावर तू गोट्या सार्थक भाई ये याच्यामध्ये एक झोरगट टाळे होते असं सार्थक भाई नाव पण अगदी नावावर सार्थक आहे आता विषय आहे का काय काय विषय त्याची बाई चांगली होय भर म्हणतात हातात तू मला सोट्या आता तुझा सोट्या हातात घेऊन मी काय करू काय बोलू यांचा सोट्या हातात घेऊन मी काय करू म्हणजे कानाचा परत म्हणतात दोन हल्ले म्हणतात कंसोलीत घोट्या आता घोट्या हलवून काय त्याचा उपयोग होणार आहे सोट्या हलवून काहीतरी होय जे हातात ती काठी आहे ती मारू शकतो हातात ती काठी माणसाला जोरात लागेल गोट्या कधी लागायच्या बेस्किट पण लागायच्या सोट्या कसा लागेल काय बरोबर बोले बोलू ना हे काय म्हणाले भर हातात माझा तू सोट्या सोट्या लागेल गोट्या काय तुमच्या लागायच्या एवढ्याशा सोट्या कसा तरी आपल्या आकडून जरी हातात पडला तरी तो लागेल बरोबर आहे ना बरोबर म्हणून ऐका दुसरा विषय हा बघा आता बोलचं नाव काय आहे
देवेंद्र शिमस नुसता जीवन म्हणू नका हो. देवेंद्र शिमस विषय का पुढचा विषय. आणि आजचा सामना हा आटातटीचा होणार आहे. जीवन मुलांच्या प्रत्येक गाण्याला हा राजेश भाऊ उत्तर देणार आहे. अब समाचार तुमचा जीवन मुलांनी या मोर्टी गावातून चांगला घेणार आहे. आणि आज या मोर्टी गावातून तुमच्या मानगोटीवर पाय देऊन हा राजेश बुवा बाजी मारून जाणार विषय का विषय का गाणं अनिल शिंदेचं. अरे दिदी सायंकाळी काळीच हे फाटलं माझे काळीच हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. हे अनिल शिंदेचं गाणं. आता विषय बघा 33 कोटी देवांचा राजा इंद्र बरोबर आहे ना. भयंकर माऊली 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्यानं गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं अहिल्याच्या महालात गेला आणि त्या अहिल्यासोबत जाऊन शारीरिक संबंध करून आला. शारीरिक संबंध तिला शरीराला भोगून आला आणि त्यालाही असं वाटलं हे गौतम ऋषीच आहेत. ज्यावेळी इंद्रदेवाचा पर्दाफाश झाला त्याचा खरा चेहरा जेव्हा तिच्या नजरेसमोर आला त्यावेळेस तिने तिला शाप दिला. कुणाला इंद्रदेवाला तुझ्या अखंड शरीराला भंग पडतील धोका पडतील घंटा पडतील असा शाप दिला इंद्राला. आणि मग तो शाप दिल्यानंतर इंद्राची पत्नी सची तिच्या नवऱ्याला काय म्हणते हे माझ्या विरुद्ध ऐकामध्ये म्हणतो. मला सची म्हणते इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते ऐका. अरे केलेलं पाप नाही होणार माप. बायको म्हणते नवऱ्याला जे काय बाहेर पाप कृत्य करून आलायस वाईट कृत्य त्याची तुला सजा भेटल्याशिवाय राहणार या चुकीला तुझ्या माफी नाही एवढा विषय नाही का. अरे केलेलं पाप नाही होणार माप घरी असून मी सुंदरा. एवढी बाहेर बायको तुझी तुझ्या घरात एवढी चांगली सुंदर असताना बाहेर माती खायला नक्की गेलास तरी कशाला असं सची म्हणते. अरे केलेलं पाप नाही होणार माप घरी असून मी सुंदरा. अरे घरी असून मी सुंदरा. दुसऱ्याच्या घरात शिरला बायको काय म्हणते कुठं गेला होता सांग चोरून. सची म्हणते अरे कुठं गेला होता सांग चोरून तू वास काढाया देवेंद्रा. वास काढाय कुठे गेलास घरात एवढी बायको चांगली असताना दुसऱ्याच्या बाई वाईट डोळा ठेवला तिने तुला शाप दिला नाही याची शिक्षा तुला भेटलीच पाहिजे एवढाच विषय. आता विषय कसा लागला बोलायला लय काय होतास लय बोलण्यासारखं काय काय होतं घोडा कोच गेलाय तर किती मारावं म्हणून म्हणते केलेलं बाबा
चिमटा मी काढला होता. मला असं वाटलं होतं मित्रांनो की गोवा काहीतरी चिमटा काढतील तर गोवाने विषय गायला प्रेम आहे. बरं त्यांना किती पण चिमटा काढावं, त्यांना किती पण झोपवा, त्यांच्या गवळे करतील प्रेमाचे. सुंदर विषय पण सुंदर आहेत. आणि गोवाने गवळ गायली. अरे बंगला गाडी झुमके का दिल, ही चाल होती गोवांची. गवळ गुरुबा म्हणतात प्रेमाचा विषय होता. युगे युगे साथ माझी सोडू नको. तुमच्या गवळीला उत्तर देता विषय कसा सांगा बघा. हुआ म्हणाल ना युगे युगे साथ माझी सोडू नको. मी तुझी साथ काढा घरीच सोडली नसती. तू झालास त्या रुक्मिणीचा, मी झाले त्या आनयाची. निशा आयडी सार्थक भाई डावण्यास करून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गाण्याचा विचार करतो. निशा आयडी सार्थक भाई डाव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं आलंय. हा आणि म्हणून सार्थक भाई भारीच आहे का, एक नंबर माणूस आहे. आणि रुबाब कसं आहे ना, राजकारणात आमदार उभा राहिला आहे मित्रांनो. बघा माणूस कसा बघा रुबाबा लागले. त्याला फक्त कसाला मानून ठेवा, नाही तर जर सगळं या बोलत नाही तर म्हणून सांगतो विषय ऐका. मुलांची गवळ है ना, तो विषय कसा आहे बघा. अरे गवळी बाळा पाहणूया बाळा राधे संगे तू करू नको चाळा. नको अशा भ्रमात काना तू घसरू नको. अरे नको अशा भ्रमात काना तू घसरू नको. अनयाची आहे मी राधा तू विसरू नको. त्या अनयाची आहे मी राधा तू विसरू नको. आपली फरमाईश पूर्ण करणार. तुम्ही काय प्रॉब्लेम विषय घ्यायचा आणि म्हणून ऐका. शाहीराणी पुढचा एक विषय घ्यायचा होता. प्रश्न त्यांनी गायलं झोंबला म्हणतात ना. झोंबला विषय माझा अरे लांबना आहे ना, लांबना गाण्यातच फक्त नाव झालं. पुढे काय तुमच्या नाव राहिलेला गाण्यातच फक्त लांबना आहे ना. विषय का सुंदर विषय होता भोळचा. आता मी माझा विषय गातोय. आरे लाखात नंबर 1 आपल्या गावचा बैल जोडा. हे लाखात नंबर 1 आपल्या गावचा बैल जोडा. पाटलांचा सुतोडे पाटलांचा पाटलांचा बैल गाडा काळा त्या घाटात गेला. विषय विषय असता मित्रांनो कसा माहिती ना, कार्यक्रम करत असताना काही चौकटी असतात आणि त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आतापर्यंत कधी कार्यक्रम केलेला नाही. आणि म्हणून वडाजीसाला वांग्या लावणारा राजेश बुवा नाही. अडक्या मुलीचा वाडकाच्याला औसाला पाटे गेला अशी गाणी गाणारा राजेश बुवा. विषय आहे असा, एका रंभ नावाच्या असुरानं बघा, एका रंभ नावाच्या असुरानं एका उडाण म्हशीला भोग दिला होता. त्या उडाण म्हशीला भोग दिल्याच्या नंतर त्या म्हशीच्या उदरातून आता वांझोटी म्हैस जिला कधीच गर्भ धरत नव्हता, पण त्या उडाण म्हशीला रंभ नावाच्या असुरानं भोग दिल्यानंतर त्या म्हशीच्या उदरातून भयंकर महिषासुराचा जन्म झाला. महिषासुरा जन्म झाल्यानंतर उन्मत्त झालेल्या महिषासुराचा वध त्या आदिबाईने केला, त्या दुर्गेने केला. आता मला सांगा म्हैस जातील ती, आता तिच्या पोटाला कोण येणार? तो विषय कसा आणला ऐका. आहिला बळ हारा विसारा याला धरून जगला स्वारा. आहिला बळ हारा विसारा
थोडीशी काढतो बोलची आणि आवाड हरामी साग याला धरून चांगला सोडा हा आला काय माझ्या शिराडा राडा आता म्हशीच्या कोणाला कोणाला लागला आला का राया माझ्या शिराडा अरे पोटी म्हशीच्या आला तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने मी खरं सांगतो बुवा तुम्हाला हा 2-3 तासाचा खेळ होऊन जाईल पण तुम्हाला आजही बुवा सांगतो कार्यक्रम वाटण्यास थोडेच म्हणतात बुवा पण स्वतःच्या तब्येतीला जपा बुवा हे खरं सांगतो मित्रांनो एक नंबर आवाजाचा शाहीर आहे आज काय थोडीशी तब्येत त्यांची काय बाबा पेटो यांनी पाऊस पडला आता पेटो तरी काय आता माझी जी गाडी पण भिजली नाही ना खंड सगळा झालाय आणि विषय वा खरं तुम्हाला सांगतो आजचा कार्यक्रम हा तुम्ही अपेक्षेनुसार केला नाही जो व्हायला पाहिजे होता चांगला माझ्या जी यायला पाहिजे होता ना ती गोवा आलेली नाही गोवा त्याला तुमची तब्येत पण थोडी साथ देत नाही त्याच्यामुळं आपण समजू शकतो गोवा आणि म्हणून शाहिरांचा विषय होईल का माऊली विषयाचं उत्तर एक मला मिळालं पण मी ऑन स्टेज शाहिरांचा जो विषय आहे की कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे असा बुवांचा विषय आहे मित्रांनो होईल का माऊली या विषयाचं उत्तर एक माझ्या भाषणातून दिलेलं आहे पण मी आज त्या बारीमध्ये पडणार नाही कारण हा आपला महाराष्ट्र आहे हा आपला भारत देश आहे हा सर्व धर्म समभावतेचं एक प्रतीक असलेला हा आपला देश आहे त्याच्यामुळे मी जे उत्तर आहे हे वाटल्यास तुम्हाला उद्या मी फोन करून सांगेन की सर या प्रश्नाचं उत्तर माझ्या जे भाषणातून गेलंय ते असं आहे कारण या 2 तासाच्या बारीमुळे मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही म्हणून उत्तरानं उत्तर माझ्याकडे विषयाचं उत्तर आहे जे माझ्या भाषणातून गेलंय पण आज मी ते उत्तर गोवाला देत नाही निश्चित भयंकर सर मी उत्तर तुमच्याकडे उद्या नक्की फोनवर तुम्हाला सांगेन की सर असं त्या विषयाचं उत्तर आहे नक्कीच वाटत्या कुठे शाहिरांना पण फोन करून सांगेन बुवा तुमच्या विषयाचं उत्तर जे माझ्या भाषणातून गेलंय कारण शाहीर प्रामाणिक माणूस आहे मित्रांनो गेल्या वर्षी त्यांचा प्रश्न होता की सध्या कलियुगात शोभनाच्या कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय हा विषय शाहिरांचा आपण गेल्या वर्षी विदारमध्ये बारी झाली आणि त्या बारीमध्ये विषयाचं उत्तर आपण त्यांना दिलं आणि शाहिरांनी ते अगदी प्रामाणिकपणाने मान्य केलं असं प्रामाणिक माणूस आहे मित्रांनो आज थोडंसं त्यांनी तुम्हाला नाराज केला असेल तब्येत त्यांची बरोबर नाही पण माणूस खरे आहे त्यांच्याबद्दल मित्रांनो मी सांगतो तुम्हाला एक शक्तिवाला म्हणून कोणी गैरसमज करून घेऊ
लय माणूस आज लय या माणसाचं आहे, पण आज थोडी त्याची तब्येत नरम आहे म्हणून बुवा थोडी आज नरम आहे. असं द्या चला. विषय कोणता विषय आहे का? आता सगळा विषय रामायणातच जाऊ द्या ना. रामायण रातभर महाभारत नको. विषय असा, ज्या वेळेस मारुती राया रावण सीतामाईला अशोकवनामध्ये पळवून नेतो, बरोबर आहे ना? त्यावेळेस सीतामाईला पळवून नेल्यानंतर मारुती राया प्रभू रामचंद्राला वचन देऊन येतो की मारुती राया अगदी सुखरूपपणे तुम्ही शोध घेतलात, तुम्हाला सीतामाई काही सापडली नाही, पण तुम्हाला आज वचन देतो सीतामाईला तुमच्या पुढे जाऊन उभा करेल, बरोबर आहे ना? मग ज्यावेळेस मारुती राया सीतामाईला आणायला जातात त्यावेळेस रावणाच्या समोर गेल्यानंतर मारुतीला सांगतात रावणाला, आज तुझ्या समोरून सीतामाईला ओसरच घेऊन जाईल असा शब्द, असं वचन मी माझ्या देवाला देऊन आलोय. मग आता रावण पुढे मारुतीला काय सांगतोय, विषय कसा आणला ऐका. वरती अरे शंभू महादेव मोठा जाती मत्याची आरुगागीन पार्वती हीच यरमाळ्याची सती येणू बगरावर नदी. विषय आहे बघा कोणाचा? रावण काय सांगतोय, मारुतीला सांगतोय रावणाला. विषय का? होईल ना तुम्ही वर चढ असं घातलंय मी सागड. मारुतीला सांगतोय रावणाला, होईल ना तुम्ही वर चढ असं घातलंय मी सागड. आता मारुतीरायाने हे सांगितलं, होईल ना तुम्ही वर चढ असं घालून आलंय सागड. आता रावण काय म्हणतो मारुतीरायाला, अरे तुझ्या सारखी आणि माकड. आता ह्या दोघांना पण मी सांगतोय वा, आणि काय पुढचा बाळगाचा नाही म्हणून म्हणतोय, अरे तुझ्या सारखी आणि माकड. रावण म्हटला मारुतीरायाला, होईल ना तुम्ही वर चढ असं घालून आलंय साकड. आता रावण काय म्हणतो, तुझ्या सारखी आणि माकड. अरे तुझ्या सारखी आणि माकड सांग माझं करतील काय या मंडळाचं गाणं झालं पाहिजे. त्या आयोजकांनी आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मला या ठिकाणी संधी दिली. त्या मंडळाचं गाणं या ठिकाणी आज घेतोय, कारण गौरीचा राजा मित्रांनो गाताय, त्यांचे ह्या वर्षीचा गण आहे. आता तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही सुरेश गायलेला आहे, तर मी थोडासा प्रयत्न करतो. त्यांचं गाणं आहे, कारण असं वेदावदमान बाप्पा तुझ्या चाहुलीने पाऊस हा सांगे देव येणार घरी. वेदावदमान बाप्पा तुझ्या चाहुलीने पाऊस हा सांगे देव येणार घरी. Thank you.
मित्रांनो आई वडिलांची फरमाईश झालेली आहे ती एका मोकळ्यात घेतोय एका अंतरामध्ये घेतोय आणि जी काही वेळेकडे सेवाची आई ठिकाणी झालेली आहे ती मित्रांनो गोड म्हणून घ्याल अशा प्रवृत्त म्हणून म्हणायचंय. अहो या पुरी नगरीत या पुरी नगरीत आज होतो राजा राजा या पुरी नगरीत आज होतो राजा राजा बघा शोभून दिसतोय रे या मात्र शोभून दिसतोय रे आमच्या बोलीचा राजा बघा शोभून दिसतोय रे आमच्या बोलीचा आज या मुखातून
जी काय वेळी व्यक्ती सेवा श्रीशा तोंडलेकर यांच्या माध्यमातून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी या मुखातून जे काही वेळी वगैरे शब्द केले असतील शाहिरांना पण सांगतो बाबा जे चांगलं असेल तुम्ही घ्या, वाईट असेल माझं मला परत करा अशा आशा बाळगतो. मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या यजमानांच्या आजच्या आईबाबांचे मनापासून आभार मानतो. थोडीशी दिलगिरीही व्यक्त करतो की तुमच्या मनासारखा कार्यक्रम या ठिकाणी आज करता आला नाही आणि म्हणून माझ्या परीने मी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो जी काही सेवा झाली असेल ती बाप्पाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं प्रेम तुमचे सर्वांचे आशीर्वाद या छोट्याशा शाहिरावरती अगदी सगळं गावले अशा आशा बाळगतो आणि शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन